बघत आहात सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स. आणि आता पाहूया गेल्या 24 तासातील बातम्या पटापट. चंद्रपूर जिल्ह्यातील वन प्रशासनाला अधिक सतर्क होण्याची तीव्र गरज निर्माण झाली आहे. दिवसेंदिवस वन्यजीवांचे रस्ता अपघातात मृत्यू होणं हा विषय अधिक गंभीर होतोय. नुकत्याच मिळालेल्या बातमीनुसार मोहर्ली पद्मापूर रस्त्यावर वाहनाच्या धडकेत एक चितळ ठार झाले आहे. शनिवारी सायंकाळी सुमारे 7:30 वाजता देवाडा अडेगाव येथील शेतमजुरांना घेऊन जाणारी टाटा सुमो मोहर्लीकडून देवाडा अडेगावकडे जात असताना हा अपघात झाला. सदर घटनेची माहिती मिळताच मोहर्ली वनपरिक्षेत्रातील पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाहन जप्त केले. चिंताकोटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी सकाळी सुरक्षा दलांनी राबविलेल्या विशेष मोहिमेदरम्यान कोलमलपाट जंगल परिसरात झालेल्या चकमकीत 2 महिलांसह 3 नक्षली ठार झाले. 16 नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमारास घडलेल्या या कारवाईनंतर शोध मोहिमेदरम्यान जवानांना तिन्ही नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळले असून घटनास्थळावरून एक 303 रायफल, VGA लॉन्चर, कारतूस आणि इतर दारुगोळ्यासह मोठ्या प्रमाणात शस्त्रसामग्री जप्त करण्यात आली. ठार करण्यात आलेल्या नक्षलींवर एकूण 15 लाख रुपयांचे सामूहिक बक्षीस घोषितच होते. यामध्ये कुख्यात मांडवी देवा, पोडियम गंगी आणि सोडी गंगी यांचा समावेश आहे. गोवंश घेऊन जाणाऱ्या ट्रकला आग लागल्याने 40 पेक्षा अधिक गोवंश जळून ठार झाले आहेत. नागपूरच्या काटोल मार्गावर ही घटना घडली असून शोध मोहिमेदरम्यान ट्रक कत्तलखान्याकडे जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पोलीस स्टेशन चिमूर हद्दीतील मालेवाडा आणि पिपरडा या 2 गावांमध्ये सुरू असलेल्या अवैध हातभट्टी मोहादारू निर्मितीवर चिमूर पोलिसांनी मोठी आणि यशस्वी कारवाई केली आहे. या धडक कारवाईत सुमारे 2,12,500 किमतीचा दारूसाठा आणि रसायने जप्त करून घटनास्थळी नष्ट करण्यात आली. दिग्रसमधून एक अत्यंत दुःखद घटना समोर आली आहे. नापिकी आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून 55 वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली आहे. यंदाच्या अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे जगणे कठीण झाले आहे. हाती आलेल्या घास या पावसाने वाहून नेला आणि कर्ज काढून उगवलेली शेती एका झटक्यात वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी, पीक विमा फसवा ठरल्याने शेतकऱ्यांपुढे जगावे की मरावे हा प्रश्न आहे. नागपूरमधील यशोधरा नगर इथल्या विटाभट्टी चौक येथे नागरिकांनी भाजपचे वार्ड अध्यक्ष सचिन साहू यांच्या हत्येच्या विरोधात चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. मुलाच्या वाढदिवशीच भारतीय जनता पक्षाच्या वार्ड अध्यक्षाची निर्घृण हत्या करण्यात आली. ही थरारक घटना 15 नोव्हेंबर शनिवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास यशोधरा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विटाभट्टी चौक परिसरात घडली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. सचिन उर्फ सोनू ओमप्रकाश साहू, वय वर्ष 40, शाहू मोहल्ला, वृंदावन नगर असं मृताचं नाव आहे. ते भंगाराचा व्यवसाय करायचे. नागपुरात यंदा खासदार सांस्कृतिक महोत्सवाकरिता ऑनलाईन पासेसची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र सोशल मीडियावर एक असा व्हिडिओ प्रसारित झाला आहे ज्याच्यामुळे तुमचा खासदार महोत्सवाचे खरे रूप समोर येईल. संपूर्ण नागपूरकरांना हा महोत्सव पाहता यावा म्हणून पासेसची व्यवस्था केली असली तरी पासधारक लाखो नागरिक नो एंट्रीमुळे बाहेर ताटकळत राहिले आहे. पहा याविषयीचा हा व्हिडिओ. तर या होत्या आजच्या पटापट बातम्या. लवकरच भेटूया पुन्हा नव्या बातम्यांसह. तोपर्यंत अशाच बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी बघत रहा सीटीव्ही न्यूज. नजर प्रत्येक बातमीवर. नमस्कार.